नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा पार पडलाय। मेळाव्यात भाषण करताना आव्हाडांनी बीडचा उल्लेख केलाय। यावेळी त्यांनी खासदार बजरंग सोनवणेंकडे पाहिलं, त्यावरून शरद पवारांनी आव्हाडांचे कान टोचलेत। आव्हाडांनी सोनवणेंकडे पाहून बोलायची गरज नव्हती, सामाजिक ऐक्य साधणारा आहे हा पक्ष कुण्या एकाचा नाही असं पवार आव्हाडांना म्हणाले। यावर खासदार बजरंग सोनवणे यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी मात्र सारवासारव केली आहे। 100 घरांच्या गावामध्ये 2 मुसलमानांची घरं, त्याच्यातला तो एक पोरगा, तो एका मुलीबरोबर चहा पित बसला होता जामनेरमध्ये। त्या पोराला तिथनं काही पोरांनी उचलला आणि त्याचे हाल करून त्याच्या आई बापासमोर त्याचा मृत्यू झाला। त्याला 14 ठिकाणी फिरवला, 14 ठिकाणी मारला, आई वडिलांसमोर गेला आणि आई वडिलांसमोरच त्या पोराने प्राण सोडला। काल अतिशय चांगली मांडणी या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांनी केली। ती मांडणी करत असताना 2-3 वेळा त्यांनी प्रश्न सोनवणेंना विचारले। मला असं वाटतं तसा प्रश्न विचारण्याची आवश्यकता नव्हती। जितेंद्र आव्हाड साहेब मला काही खोचक बोलले किंवा असं काही नाहीये, त्याला काहीतरी वेगळं वळण उगीच नको असं काही नाही। ते जितेंद्र आव्हाड साहेब बोलताना फक्त बीडचा विषय काहीतरी आला, त्याच्यात काहीतरी माझं नाव घेतलं, मी समोर होतो म्हणून, मी समोरच होतो, त्याच्यामुळे ते म्हणले, त्याच्यामुळे ते साहेबांनी ते म्हणले की नाही असं नको, असं साहेबांनी क्लिअर केलं त्याच्यावर।